नमस्कार, मी संदीप सावरकर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शाळेतील विद्यार्थी यांना ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सर्वात पहिले नॉर्मली लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला। लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकणे आहे आणि समोर आपल्याला कॅप्चा दिसणार आहे। कॅप्चा व्यवस्थित भरून घ्या। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसणार आहे। 2025-26 ला क्लिक करायचं आणि 2025-26 ला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड ओपन होणार आहे आणि डॅशबोर्ड ओपन झाल्याबरोबर आपला जो वर्ग आहे ज्या वर्गातला जो विद्यार्थी आपल्याला लेफ्ट करायचा आहे किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे तो वर्ग इथे सिलेक्ट करायचा आहे। आता मी इथे जो विद्यार्थी आहे ज्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्येच टाकायचा आहे, त्याला शाळेतून लेफ्ट करायचा आहे, तो वर्ग मी इथे सिलेक्ट करतो आणि त्याचं नाव जे आहे नाव सर्च करतो। आता त्याचं नाव सर्च केल्यानंतर इथे नाव सर्च करतो मी। आता नाव सर्च केल्यानंतर त्याचा पेन नंबर आपल्यासमोर दिसणार आहे। तो पेन नंबर इथून कॉपी करून घ्यायचा आहे। आता पेन नंबर कॉपी केल्यानंतर आपला जो स्टुडंट मुवमेंट तिथं क्लिक करायचा आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट पेन नंबर टाकण्यासाठी ऑप्शन दिसणार आहे। ते स्टुडंट पेन नंबर टाकून गो म्हणायचा। पूर्ण डिटेल आपल्यासमोर येणार आहे आणि हा जो डिटेल आहे तो डिटेल व्यवस्थित पाहून घ्यायचा आणि लेफ्ट स्टुडंट ऑलरेडी विथ TC इथं क्लिक करायचा आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आणि कोणत्या तारखेला आपण त्या विद्यार्थ्याला TC दिली ती तारीख इथं मेन्शन करायचं आहे आणि समोर कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा व्यवस्थित आपल्याला भरून घेणं आहे। तर आता मी ज्या दिवशी त्या विद्यार्थ्याला लेफ्ट केला आपण किंवा ज्या दिवशी त्या विद्यार्थ्याला आपण TC दिली त्या तारखेचं इथे मी नोंद करत आहे आणि ती तारीख इथे सिलेक्ट केलेली आहे आणि तारीख सिलेक्ट केल्यानंतर समोर कॅप्चा दिसत आहे ते कॅप्चा व्यवस्थित भरून घेणं आहे। आता कॅप्चा व्यवस्थित भरल्यानंतर खाली आपल्याला रिमार्क दिसत आहे। रिमार्कमध्ये तुम्ही कधी TC दिली किंवा लेफ्ट स्टुडंट वगैरे असं रिमार्क लिहू शकता। इथं मी लेफ्ट स्टुडंट ही रिमार्क लिहितो आणि सबमिट या बटनावर क्लिक करतो। जसं क्लिक केलं तसं कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आणि आपण कन्फर्म केल्यानंतर आपला जो विद्यार्थी आहे तो लेफ्ट झाला आहे। आता इथे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, स्टुडंट प्रोफाईल इज नॉट अपडेट म्हणते, म्हणजेच त्या जो विद्यार्थी आहे त्याचा प्रोफाईल आपण अपडेट केलेला नाही आहे म्हणून तो लेफ्ट नाही झाला। करायचं काय आहे तर सर्वात पहिले जो विद्यार्थी ज्या वर्गाचा विद्यार्थी आहे तिथं जायचा, तो विद्यार्थी सर्च करून घ्यायचा आहे आणि त्याचा जो EP GP EP FP जे आहे ते सर्वात पहिले अपडेट करून घेणं आहे। आता जसं कसं अपडेट करायचं याबद्दलची माहिती आपण मागच्या या एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, तरी इथे आपण पाहून घेऊ। आता इथे डायरेक्ट मी आता काही माहिती भरलेलं आहे म्हणून सेव्ह या बटनावर क्लिक केलं आहे। जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली परत नेक्स्ट करायचा आणि परत सेव्ह एनरोलमेंट डाटा आणि काही फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करत असेल तर ती फॅसिलिटीबद्दलची माहिती इथे विचारलेली आहे आणि हे अपडेट कसं करायचं याबद्दलची व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे। आणि इथे आता हाईट आणि वेट विचारला आहे, हाईट आणि वेट मी मेन्शन करतो आणि इथे बाकी सेव्ह या बटनावर क्लिक करतो आणि परत नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। सेव्ह झालं आहे। हां, आता हे डॅशबोर्ड आला आहे। परत खाली यायचं, खाली आल्याबरोबर कंप्लीट डाटावर क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं। ओके म्हटल्याबरोबर आपला जो GP प्रोफाईल आहे तो अपडेट झालेला आहे आणि सेम प्रोसेस जसं प्रोसेस आपण मागे केला होता तो प्रोसेस इथं डबल करायचा आहे। ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूलमध्ये यायचं आहे आणि जो पेन नंबर आहे तो पेन नंबर इथे पेस्ट करायचा आणि गो या बटनावर क्लिक करायचं। गो या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्याला जी माहिती आहे ती माहिती त्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इथे शो होणार आहे। ती माहिती व्यवस्थित आहे का, तो विद्यार्थी तीच आहे का ते व्यवस्थित पाहून घेणं आहे आणि लेफ्ट स्टुडंट लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC इथं क्लिक करायचं आहे आणि कोणत्या तारखेला TC दिली ती तारीख सिलेक्ट करून कॅप्चा जे आहे ते कॅप्चा व्यवस्थित इथं फिलअप करून घेणं आहे आणि कॅप्चा व्यवस्थित फिलअप केल्यानंतर मागं आपण जसा रिमार्क टाकला होता सेम रिमार्क इथं टाकून घेणं आहे आणि रिमार्क टाकल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं। आता सबमिट या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला मेसेज येईल, तर कन्फर्म म्हणायचं। कन्फर्म केल्याबरोबर आपल्याला सक्सेसफुलीचा मेसेज येईल, ओके म्हणायचं। म्हणजे आपला जो विद्यार्थी आहे याला आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।